ठिकाणी स्मार्ट मीटर विरोधामध्ये सर्व वीज ग्राहकांनी एमएससीबी वीज कंपनीच्या कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे। या ठिकाणी ग्राहकांची संमती नसताना सुद्धा या ठिकाणी 2 वर्षापासून स्मार्ट मीटर बसवले जात आहे। एकीकडे मुख्यमंत्री या ठिकाणी सांगतात की स्मार्ट मीटर सक्तीचं नाही, परंतु या ठिकाणी 8 दिवसापूर्वीच सर्व ग्राहकांना मेसेजेस पाठवून 48 तासात आम्ही स्मार्ट मीटर बसवणार अशा पद्धतीने मेसेज पाठवल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि स्मार्ट मीटर बसवल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजेची बिले या ठिकाणी यायला लागले। मीटर फॉल्टी दाखवून, जुने झाले असं दाखवून नवीन मीटर हे सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत। ही ग्राहकांची या ठिकाणी प्रचंड लूट चाललेली आहे। या लुटीच्या विरोधामध्ये सर्व वीज ग्राहक एकत्र येऊन हे स्मार्ट मीटर जर सरकारने हटवले नाही तर ग्राहक या ठिकाणी वीज ग्राहक या स्मार्ट मीटरची होळी या ठिकाणी करणार आहेत। अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी हे जे कंपनीकरण केलेलं आहे हे खाजगीकरण थांबवा आणि सर्व वीज ही काही चैनीची वस्तू नाही तर वीज एक आवश्यक गरज आहे म्हणून या ठिकाणी सरकारने हा उद्योग चालवला पाहिजे आणि सर्वांना सवलतीच्या दरात शेतकरी आणि सामान्य वीज ग्राहकाला वीज मिळाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। फडणवीस सरकार आहे, या सरकारनं गेल्या 2 वर्षापासून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचं धोरण अत्यंत अन्यायकारक आहे, जुलमी आहे। त्यामुळं वाजवीपेक्षा जास्त बिल येत आहे। खरं म्हणजे काही ग्राहक संघटना, काही याचिकाकर्ते हायकोर्टामध्ये गेले आणि त्यांनी याचिका दाखल केल्या की आमच्या मनाच्या विरोधामध्ये स्मार्ट मीटर हे सक्तीने बसवलं जात। नागपूर खंडपीठाने देखील काल निर्वाळा दिलेला मागच्या आठवड्यामध्ये की ग्राहकावर तुम्ही स्मार्ट मीटरची सक्ती करू शकत नाही आणि म्हणून फडणवीस सरकारने भांडवलदारांना, उद्योगपतींना हाताशी धरून किंवा उद्योगपतींनाच हे सगळे टेंडर देऊन इथल्या सर्वसामान्य ग्राहक शेतकऱ्यांची लूट चालवलेली आहे। हे सरकार जुलमी आहे, हे सरकार अत्याचारी आहे। मला आठवण येते या निमित्तानं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणाले होते की तुमचे आमचे 2 शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही आणि दुसरा भांडवलशाही। हे दोनही आज देशामध्ये आणि राज्यामध्ये भांडवलदार आणि ब्राह्मणशाही दोघं हातात घालून आमच्यावरती राज्य करत आहेत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची लूट चालवली आहे। 8 तासाची वीज होती, आता 6 तासावरती आणली। अरे शेतकऱ्यांचं राज्य आहे, हा देश शेतकऱ्यांचा आहे। तुम्ही शेतकऱ्यांना भरघोस अशी आश्वासनं दिलेली आहेत आणि त्याची 8 तासाची वीज तुम्ही 6 तासावरती आणली। ग्राहकांना विश्वासात न घेता तुम्ही स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवतात। माझ्याकडे आता स्मार्ट मीटरचं एक बिल आलेलं आहे की यांना पूर्वी 800-900 बिल येत होतं, आता हे जे कुरेशी नावाचे ग्राहक आहे स्मार्ट मीटर बसवलंय 11,710 असं बिल आलेलं आहे। दुसरे एक ग्राहक आहेत रावसाहेब जाधव म्हणून 7,000, 8,000 2 महिन्याचं पहिलं 7 आणि नंतर 8,000 असं बिल आलेलं आहे। काय लूट चाललेली आहे। जर तुम्ही ते बिल भरलं नाही तर तुमचं कनेक्शन आपोआप कट होणार आहे। मला असं वाटतं की सध्याला हे जे सरकार आहे भांडवलदारांच्या माध्यमातून किंवा भांडवलदार या सरकाराच्या माध्यमातून आमची सगळ्यांचं शोषण करत आहेत। आम्ही आज सगळ्या संघटनेच्या लोकांनी आम्ही निर्णय केला, एमएससीबीच्या कार्यालयावर तो त्यांना आम्ही इशारा देतो, आव्हान करतोय 8 दिवसामध्ये हे सगळं थांबवा, जे बसवले होते ते काढा, नाहीतर तुमच्या दारामध्ये येऊन आम्ही स्वतः त्या स्मार्ट मीटरची होळी करू। आणि या निमित्तानं मी सगळ्या ग्राहकांना आव्हान करतो की जर आपल्या घरी कोणी स्मार्ट मीटर बसवायला जर आले, हे सरकारचा जरी हा निर्णय असला, हा अन्यायकारक निर्णय आहे, ते स्मार्ट मीटर बसवू नका। जर कोणी दादागिरी करून बसवत असेल तर त्याच्या पेकाटामध्ये लाथा घाला, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। साहेब किती वायरमनच्या लोकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवलं तेवढं आम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत सांगा। तुमच्या कर्मचाऱ्यांच्या किती कर्मचाऱ्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले त्याचा आकडा उद्या पाहिजे आम्हाला। आणि तुमचे वायरमन कोणत्या ड्रेसवर असते ते दाखवा, त्यांना लाज वाटते काय ड्रेस सांगा। आता यांची बाईट घ्या ना, आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्याच्या संदर्भामध्ये हा जर कोणत्या वायरमनच्या घरी बसलेलं असलं तर आता 4 महिन्याची बिल पण या इथं एक वायरमन ड्रेसवर नसतो, हेडक्वार्टरला तर राहतच नाही। असं सांगा।